हां, हां, हां. हे खरं आहे, की आता ज्या नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये उद्धवच्या शिवसेनेला जी एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होती, दोनदा होती. 95 साली पण होती आणि आता पण 19 साली पण होती. त्या शिवसेनेला अख्ख्या महाराष्ट्रात मिळून फक्त 8 जागा मिळाल्या नगराध्यक्षपदाच्या 8. त्यांच्यापेक्षा 1 जागा शरद पवारांना जास्त मिळाली. एम-आय-एम, वंचित यांना जागा मिळाल्या 2-2, 3-3 आणि एवढं मोठं आपण ज्यांना शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना वगैरे म्हणत होतो. लोकांनी दाखवून दिलं, की ती शिवसेना बाळासाहेबांची नाही मानत आम्ही आता. आता एकनाथ शिंदेची शिवसेना ही आम्ही बाळासाहेबांची शिवसेना मानतो. म्हणून तर एकनाथ शिंदेना एवढी मतं मिळाली. म्हणून एवढे नगराध्यक्ष मिळाले. हजाराहून अधिक त्यांचे नगरसेवक निवडून आले. भारतीय जनता पक्षाचे पण आले. पण ते भारतीय जनता पक्षाच्या पुण्याईवर आहे. बाळासाहेबांची पुण्याई एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली, हे स्पष्ट झालं. राजकीय वारस उद्धव का राज याच्यावर आपण चर्चा करत बसलो सगळे विश्लेषक हां. आणि लोकांनी मात्र कौल असा दिला, की बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस जर कोणी असेल, तर ते आम्ही एकनाथ शिंदेला मानतो. ही मोठी क्रांती आहे वैचारिक, भावनिक सुद्धा. कारण बाळासाहेब हे कधी नुसतं विचाराचा विषय नव्हते. ते भावनांचा विषय होते. किंबहुना वैचारिक कॉन्ट्रिब्युशन त्यांची आधी मराठी नंतर हिंदुत्वापुरती असली, तरी देखील हिंदुत्वाच्या संदर्भातली त्यांची कॉन्ट्रिब्युशन ही 60-70% आणि 30% मराठी आणि नंतर हिंदुत्वाकडेच गेले ते पूर्णपणे. त्यामुळे लोकांनी दाखवून दिलं, की नाही आम्ही मानत. आता मुंबईमध्ये एकच वॉर्ड आणि एकच उमेदवार आहे आणि इतरत्र पॅनल्स आहेत. मला स्वतःला असं वाटतं बरं का मित्रांनो, की आत्ता जे चित्र आहे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये तर उबाठाचं बोलतो मी आता, शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाही बोलत आहे, मी उबाठाचं बोलतोय. मला डॉक्टर दयानंद नेने जे आमच्याबरोबर विश्लेषक म्हणून येतात नेहमी, त्यांनी मला असं सांगितलं, की ठाण्यात 1 किंवा 2 जागा फक्त उबाठाला मिळतील. त्यांचं तर म्हणणं असं आहे, मनसेला एकही जागा नाही मिळणार. कोण म्हणतंय? आमचे दयानंद नेने ते म्हणतात, ठाण्यात मनसेला एकही जागा नाही दिसत आहे. उबाठाला 2 दिसतायत फक्त. बाकी शिंदे सेना घेऊन जाणार. जवळ-जवळ 70-80 घेऊन जाणार. भाजप बरोबर लढली काय, नाही लढली काय, तरी त्यांचा आकडा क्लिअर मेजॉरिटी त्यांच्या स्वतःकरता. हा राहणारच आहे. 75 ते 80 ते येणारच आहेत. भाजप येवो न येवो आणि भाजपवाल्यांनाही माहिती आहे, की आपण येवो न येवो. उलट कदाचित वाढेल आकडा. भाजपबरोबर गेले तर 75-80 ला लिमिट होतील. भाजपबरोबर न जाता स्वतंत्रपणे लढले, तर ऑन हिज ओन 80 च्या पुढे 90 च्या आसपास जाऊ शकतात. असा आमच्या नेने सरांचा निर्वाळा आहे. ठाण्यामध्ये बोलतो. मुंबईमध्ये स्थिती अशी आहे, की कितीही काहीही झालं, तरी भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेला 82 वर होता. 82 वर होता. यावेळेला आमच्या नेने सरांचा अंदाज असा आहे, की यावेळेला 82 च्या ऐवजी थोड्या कमी जागा भारतीय जनता पक्षाला मुंबईत मिळतील आणि त्या इतपत कमी असतील, की त्यांना इच्छा असो नसो, इच्छा आहे त्यांची, नाही असं नाहीये, पण त्यांना एकनाथ शिंदेना बरोबर घ्यावंच लागेल. त्याशिवाय त्यांचा महापौर बसणारच नाही भाजपचा. एकट्या भाजपचा महापौर बसेल अशी स्थिती मुंबईत नाहीये, असं आमच्या नेने सरांचा अभ्यास सांगतो. त्यांनी असे सर्व्हे चालू केलेले आहेत आता. दर 4 दिवसांनी नवा सर्व्हे करतायत ते. त्याचे निष्कर्ष मी तुम्हाला शेअर करीनच. पण उबाटाची मुंबईमध्ये स्थिती अशी आहे, की मुंबईमध्ये मनसेला तर त्यांनी नेने सरांनी आता त्यांच्याच आधारे बोलतोय म्हणून सांगतो. त्यांनी 5 ते 8 जागा फक्त दिलेत मनसेला मुंबईत आणि ठाण्यामध्ये एकही नाही. आणि उद्धव सेनेला आता एकनाथ सेना म्हणता तुम्ही, शिंदे सेना म्हणता, तर मग चला उद्धव सेना कारण दरवेळी ते शिवसेना म्हटलं की गोंधळ होतो. ही का ती अमुक. खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे. आयोगाचा निर्णयाप्रमाणे पण होते. तर उद्धव सेना जी आहे, त्यांना साधारणतः 30 ते 40 जागा मिळतील असा अंदाज आहे. आणि मनसे 5 म्हणजे सगळे मिळून 50च्या आत दोघं आटपणार 227 मध्ये हे स्पष्ट आहे. शक्यता अशी आहे की एम-आय-एमला कदाचित मनसेपेक्षा जास्त जागा मिळतील. वंचितला जास्त जागा मिळतील निवडून यायला. अशी स्थिती होण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टीला पण 3 ते 5 जागा मिळतील. अपक्ष येतील कारण मुंबईमध्ये एकच सीट, एकच वॉर्ड, एकच उमेदवार असल्यामुळे यावेळेला मी तुम्हाला आत्ताच चॅलेंज घेऊन सांगतो. मला दिसतायत काही बलाढ्य असे अपक्ष, की जे कुठल्याही पार्टीची पर्वा न करता त्यांना तिकीट मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर अपक्ष उभे राहतील. यावेळेला बंडखोर किंवा अपक्ष दोन्ही. काही बंडखोर पक्षात जातील दुसऱ्या, त्यांच्याकडून तिकीट घेतील, काही अपक्ष. पण साधारणतः मला असं वाटतं, की अपक्षांची संख्या ही एक 15 ते 20च्या आसपास असेल.
या 227 पैकी तुम्ही 27 जागा या तुम्ही अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्याकरता ठेवा. 200 जागांमध्ये बाकी खेळ आहे सगळा. आणि त्याच्यामध्ये भाजप साधारणतः 70 पर्यंत जाते. उद्धव सेना साधारण 40 पर्यंत जाते आणि शिंदे सेना ही साधारण 50 पर्यंत जाते. असं साधारण एक जनरल हिशोब आता नेने सरांनी सांगितलं होतं माझ्याकडे. पण माझा आज मुद्दा वेगळा आहे. असं वातावरण निर्माण केलं जात आहे, सगळ्याच पक्षांकडून, जे शिवसेना उबाठाबरोबर नाहीत. उबाठाबरोबर नाहीत, की यावेळेला आम्ही मुंबईमधून उबाठा संपवून टाकणार. मनसेला संपवायची गरज नाही, ती आपोआप संपणार आहे. या निवडणुकीनंतर 2च जर आले किंवा आलाच नाही, त्यांचे मुंबई हां, ठाण्यात अजिबात नाही म्हणतात ते, पण मुंबईमध्ये आहेत त्यांचे. मुंबईमध्ये आले. ठाण्यामध्ये खरं म्हणजे अविनाश जाधव उभा राहिला असता तर आला असता, पण तो उभा राहत नाही. तो आमदारकी वगैरे असं वरच्या बरेच आहेत ठाण्यात त्यांचे, पण ते उभे राहणार नाहीयेत कुणीच. ते असं कार्यकर्त्यांनाच देणार आहेत त्या जागा सगळ्या. त्यामुळे ठाण्यात त्यांचं नाहीये. पण मुंबईमध्येही 2-3 जागा किंवा मॅक्सिमम 5 जागांच्या पुढे गेले नाहीत आणि शिवसेना देखील 30 आणि 40च्या आसपास राहिली. तर एक संकट असं आहे, की ऑलरेडी मराठी माणूस मतदारांमध्ये 18% ते 22% आहे. म्हणताना म्हणावं लागतं आपलं मला मी म्हणतो कधी-कधी 28-30% आहे, 33% आहे. ते खरं नाहीये. आता तर खरं बोलायलाच पाहिजे. कारण दिसणार हा सूर्य हा जयद्रथ, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशी स्थिती आहे. मुंबईमध्ये 18% आहे. बाकी 72% जे आहेत ते अमराठी. जर उबाठाचा इतका दारुण पराभव झाला, की 30-40 पण नाही मिळाल्या. भारतीय जनता पक्षाचे माझे नेते मित्र सांगतायत, की आम्ही 25च्या आत उबाठाला संपवणार. मनसेला तर मिळूच देणार नाही. पण उबाठाला देखील आम्ही 25च्या आत संपवणार. तर मला असं वाटतं, की ते बरोबर होणार नाही. मुंबईमध्ये 18% मराठी माणसाला जर आपलं अस्तित्व मराठी अस्मितेसकट, स्वाभिमानासकट आणि मराठी म्हणून टिकवायचं असेल, तर गुजराती व्होट, मारवाडी व्होट, मध्य प्रदेश, राजस्थान, इकडली व्होट, गुजरात, तिकडली व्होट जाऊ द्या भाजपला. शिंद्यांकडे मराठी व्होट मोठ्या प्रमाणावर जातील, मराठा व्होट मोठ्या प्रमाणावर जातील, जाऊ द्या. उत्तर भारतीय व्होट बी आणि काँग्रेसमध्ये वाटली जातील, अशी माझी माहिती आहे. तर ते असू द्या. पण मराठी माणसांनी मला असं वाटतं, की जिथे-जिथे त्यांना असं वाटेल, की इथे उभाटाचा उमेदवार जिंकू शकतो. जरा जरी चान्सेस आहेत, तिथे त्यांनी एकजुटीने मराठी उमेदवाराला आणि तोही मराठी उमेदवार जर सगळेच उमेदवार मराठी असतील, तर तिथे त्यांनी उभाटाच्या उमेदवाराला दिलं पाहिजे. मुंबईमध्ये विरोध करायला, रोखायला, मराठी मातांचे हितसंबंध सांभाळायला एक तरी पक्ष जिवंत राहायला पाहिजे आणि तो मराठी माणसाचा पक्ष म्हणून उभा राहायला पाहिजे. मी उद्धवचा अजिबात समर्थक नाही हे तुम्हाला माहिती आहे. भरपूर शिव्या घालत असतो मी त्याला. त्या घालतो मी, पण तरी देखील मराठी माणसाच्या हितासाठी मुंबईतल्या मराठी माणसांनी तरी अ, प्रथम प्राधान्य उभाठाला दिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही म्हणाल, "अरे तुम्ही सरळ बाजू घेताय." हो, घेतोय. याचं कारण नाहीतर मुंबईत जर शिवसेनेचा उभाठाचा दारुण पराभव झाला आणि मनसे साफ झाली, तर मग मराठी माणसासाठी भांडणारा, लढणारा, झुंजणारा, आवाज उठवणारा असा आवाजच शिल्लक राहणार नाही याची मला भीती वाटते. म्हणून हे आवाहन मी तुम्हाला करतो. धन्यवाद.